लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची पत्रकार परिषद संपन्न। बातमी नाशिक येथून। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे पत्रकार परिषदेस संबोधित केले। या पत्रकार परिषदेमध्ये विविध राजकीय पक्षातील महत्त्वाचे 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला आहे। त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका आणि संभाव्य युती यावरही आनंदराज आंबेडकर यांनी आपले विचार मांडलेत। रिपब्लिकन सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पत्रकार परिषद नाशिक क्लब नाशिक पुणे रोड येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी संजय साबळे, डॉक्टर अनिल आठवले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बळकटीस नवे परिणाम प्राप्त होतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे। आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सेनापती आनंदराज आंबेडकर साहेब, युवकांचे आधारस्तंभ असलेले आमचे अमन साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी 2 दिवसापूर्वी राजीनामे दिलेले होते, त्यांनी आज रोजी अधिकृतरित्या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला हे सर्वप्रथम मी जाहीर करतो। भविष्य काळामध्ये नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं काम कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढेल या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवून या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार देऊन चांगल्या पद्धतीने ताकद लावून त्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम रिपब्लिकन सेना या नाशिक जिल्ह्यामध्ये करणार आहे, नाशिक शहरामध्ये करणार आहेत। यामध्ये आमचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि अमन आंबेडकर साहेब जे आम्हाला भविष्य काळामध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील। माझ्याबरोबर माझे सहकारी, स्थायी समितीचे सभापती, माजी नगरसेवक संजय भाऊ साबळे, वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव संजयजी दोंदे, महासचिव जितेशजी शार्दूल, सिडको विभागाचे अध्यक्ष विवेक तांबे, त्याचप्रमाणे मारुती घोडेराव, संदीप भाऊ काकळीज अशा त्याचबरोबर निफाड तालुक्याचे रमेश काका गवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या जरी हे प्राथमिक स्वरूपामध्ये इथं कार्यकर्ते आलेले असले तरी आम्ही जो आकडा दिला आहे तो आकडा आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे हे आम्हाला निश्चितपणे सांगायला आनंद वाटतो आणि म्हणून रिपब्लिकन सेनेचा या ठिकाणी आम्ही आलेल्या सर्व कार्यकर्ते स्वागत करतो आणि आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम। सदैव सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत अमन आंबेडकर युवकांचे नेते यांच्या उपस्थित या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होत आहे। आम्ही या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वी आमचा असणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आम्ही राजीनामा देऊन आणि आम्ही आंबेडकर घराण्याशी राजघराण्याशीच आमचं परत नातं तेच आहे, कारण आम्ही राजघराणं सोडून जाऊ शकत नाही। म्हणून लोकांना वाटत होतं आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ, लोक वाट बघत होते आमच्याली, तर तुम्ही कुठं जातात? आणि म्हणलो बा येड्यांनो, आम्ही आंबेडकर घराणं सोडून कुठं जाणार नाही, आम्ही राजघराण्याशी एकनिष्ठ राहू अशी त्यांना आम्ही ग्वाही दिली। आणि या ठिकाणी सर्व निष्ठावंत आणि काही लफडे न करणारे कार्यकर्ते आमच्या संघ आहे। आत्ताच आम्हाला एक फोन आला होता का काही मी आत्ताच आपल्या पक्षातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही घोळ केला आहे, तर ते म्हणून भाऊ मिटवायला म्हणून बाबांनो घोळापासून आम्ही दूर आहोत। आम्हाला आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर जे सांगतील त्या कायद्यानुसार आम्ही चालू, आम्हाला बोगस काम आवडणार नाही करणार नाही। जय भीम। 2 मिनिटं रिपब्लिकन सेनेचा जय हो। यावर बघा आपण जे व्यवस्थित आहे थांबा एक मिनिट हो भाऊ थोडं मागे चला या साईडला समोर आधी एक आहे तिकडे शॉर्टकट करायची तिकडे मागे
दीपक डोके हे दीपक तुम्ही करू ना हां बोल ना त्याच्यासाठी सर्वांनी इथे उभं राहायचं. अविनाश भाऊ नाही भाऊ तुम्ही पाहिजे ना. चला सर्वांनी उभं. त्याबरोबर दोन उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत, विद्यमान आहेत. त्यानंतर जिल्हा सचिव विनय कचरे कटारे महासचिव नाशिक जिल्हा महासचिव. त्याचबरोबर डॉक्टर अनिल आठवले हे माझ्या बाजूला बसलेले शहर अध्यक्ष, जितेंद्र शार्दूल, मारुती घोडेराव, विवेक सावे, तांबे, नंतर संदीप काकडी, दिनेश साळवे, कल्याण खरात, उजय उन्नवणे, किशोर मैरे, सचिन जाधव, मनोज जाधव, आनंद हिरे, संजय पवार, गायक सोमनाथ गायकवाड, अमोल बच्चाव, गोरख चव्हाण, स्वराज नंद, त्यानंतर दीपक रंगनाथ डोके या इथे काही इथे समाधान देवरे, गोरख चव्हाण, निलेश देवरे, मच्छिंद्र काळी, इथे अनेक नावं आहेत. आता काही सर्वांची नावं देणे शक्य नाही, कारण 50-60च्या वरती नावं आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लोक माझ्यामध्ये 200पेक्षा जास्त म्हणजे इतर RPIचे आणि इतरसुद्धा मंडळी इथे आलेली आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आज पक्ष प्रवेश होत आहेत. या अगोदर आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर वंचित असेल किंवा RPI असेल यासारखे पक्ष काम करत होते, मात्र आता कुठेतरी पक्ष वाढताना बदल होताना आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळेल. हो जरूर. आपल्याला आता आंबेडकर चळवळीचा प्रमुख पक्ष म्हणून रिपब्लिक सेनेत आपल्याला दिसेल. या नाशिकमध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. कालच मी भिवंडीला होतो, तिथेसुद्धा शहापूर आणि कल्याण उल्हासनगरचे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं प्रचंड असं वादळ आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिक सेनेने निर्माण केलेलं आहे. हे आता निफाड तालुक्याचे अध्यक्ष. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.